स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या बाळा, आज मी तुला काही सांगायला आलोय. हे शब्द ऐक आणि मनात साठवून ठेव. तुला वाटत असेल प्रश्न खूप आहेत, उत्तरं सापडत नाहीत, मनात गोंधळ आहे. पण बाळा, मी तुला सांगतो, तुला उत्तरं सापडणारच आहेत. पण त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल, थोडं शांत व्हावं लागेल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या SC मराठी चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील स्वामी समर्थांचे पवित्र संदेश, आशीर्वाद आणि प्रेरणादायक शब्द. प्रत्येक संदेश तुमच्या जीवनात नवी शक्ती, विश्वास आणि समाधान देईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला नक्कीच नवा मार्ग मिळेल. चला तर मग आजचा पवित्र संदेश ऐकूयात. स्वामी समर्थ. मनुष्याचं मन हेच सगळ्यात मोठी रणभूमी आहे. इथेच विचारांचे युद्ध चालते, शंका येतात, अपेक्षा वाढतात. पण ज्या दिवशी तू स्वतःला थांबवशील, स्वतःशी बोलशील, थांबवशील, तेव्हा तुला कळेल खरी ताकद मौनातच आहे. बाळा, लोक काय म्हणतात, काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस. लोकांना बोलू दे, तू शांत राहा. तू शांत राहिलास की लोकांचे शब्दही हळूहळू थांबतील. लोक विसरतील, पण तुझं मौन तुला मोठं करेल. माझ्या बाळा, संयम हा सर्वात मोठा शस्त्र आहे. शब्द वापरून जेव्हा काही बदलत नाही तेव्हा मौनच काम करतं. माझा शब्द लक्षात ठेव. तू फक्त शांत राहा. कधी ऐकलंय का, समोर वादळ आलं, पाऊस आला, पण डोंगर हलला नाही. झाड हललं, पाने उडाली, पण डोंगर तसाच शांत. माझ्या बाळा, तू पण तसाच डोंगर हो. कोणत्याही वाऱ्याने, वादळाने हलू नकोस. समज एखादा माणूस तुला रागावतोय, अपमान करतोय. त्याला उत्तर देण्यासाठी तू बोललास तर क्षणभर तू जिंकलास असं वाटेल, पण तुझं मौन तुझ्या जिंकण्याला अमर करेल. स्वामींचा एक भक्त होता. त्याच्यावर खोटे आरोप झाले, लोक हसले, शिव्या दिल्या, पण तो बोलला नाही, फक्त गप्प बसला. स्वामी म्हणाले, तो मौन बसला म्हणूनच माझं संरक्षण त्याला मिळालं. आजही तेच आहे. तू शांत राहा. शब्द हे कधी कधी जखम करतात, पण मौन हे औषधासारखं असतं. मौनातच देव आहे. मौनातच प्रश्न विरघळतात. मौनातच नवं समाधान मिळतं. लोक विचारतील, का गप्प बसलास? तुला हसू येईल. तुला माहीत आहे, गप्प बसण्यातच सगळं आहे. माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी आहेच. तुला कोणी त्रास देऊ शकत नाही. पण तुला माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुलाच शांत व्हावं लागेल. राग, चिडचिड, संशय हे सगळं तुला कमजोर करतंय. संयम हे तुला मजबूत करतंय. आता डोळे मीट, खोल श्वास घे, स्वामींचं नाव घे. मनातल्या सगळ्या विचारांना थांबव, गोंधळ थांबव. फक्त ऐक. माझं नाव तुझ्या कानात नाही, मनात घोळू दे. कधी नात्यात वाद झाले असतील, पैशावरून भांडण झाली असतील, कामात अपयश आलं असेल, तर फक्त एकच उपाय आहे. तू बोलणं थांबव, मौन पाळ, मनात स्वामींचं नाव घे. मग पहा काय प्रश्न होते, कुठे गेले. तुझ्या मौनात देवाची ताकद आहे. तुला वाटतंय माझी बाजू कोण मांडेल? माझा शब्द आहे, स्वामी समर्थ तुझी बाजू मांडतील. कोणताही अन्याय, कोणतंही दुःख हे मौनात विरघळून जातं. हे ऐक बाळा, तुला कोणीच तोडू शकत नाही. तुला कोणीच हरवू शकत नाही. तू फक्त बोलणं थांबव. मनाशी बोल, माझ्याशी बोल. आजपासून ठरव, कोण बोललं, काय बोललं, का बोललं हे सगळं सोडून दे. माझ्या स्वामी समर्थांचं नाव घेत बस, मौनात बस. तुझ्या डोळ्यांतून पाणी जाईल, पण मन शांत होईल. माझा आशीर्वाद आहे. तुझं मौन तुला सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. स्वामी समर्थ. शांत राहा, संयम ठेवा, मौन पाळा. उत्तरं मिळत राहतील. स्वामी तुझ्या पाठीशी आहेतच. माझ्या बाळा, आज मी तुला एकच सांगायला आलोय.
तुझ्या कर्माचं फळ तुला नक्की मिळणार आहे. हे ऐक, मनात साठवून ठेव आणि कोणत्याही क्षणी विसरू नकोस. बाळा, कर्म म्हणजे फक्त मोठ्या गोष्टी नाहीत. कर्म म्हणजे रोजचं जगणं. तुला जे करायला मिळालंय तेच तुझं कर्म आहे. कर्मात खोट नाही ठेवायची, फसवणूक नाही करायची. माणूस कर्माला फसवू शकतो, पण देवाला नाही. लोक म्हणतील, काय फायदा इमानदारीचा, फळ काही मिळत नाही. पण लक्षात ठेव, कर्माचं फळ वेळेवरच येतं. लवकर आलं नाही म्हणून थांबू नकोस, हार मानू नकोस. बाळा, एक बीज धर, जमिनीत टाकलं, किती वेळ लागतो अंकुर फुटायला? काही सेकंद लागतात का? नाही ना. पाऊस लागतो, माती लागते, काळ लागतो. तसंच कर्माचं आहे. तुला आज ज्या कष्टांचं उत्तर मिळत नाही त्याचं उत्तर उद्या मिळेल, किंवा परवा, किंवा काही वर्षांनी, पण नक्की मिळेल. कधी कधी लोक म्हणतात, स्वामींना मी एवढं मागितलं, एवढं कर्म केलं, पण माझं काहीच झालं नाही. मी सांगतो, ते बघायचं काम तुझं नाही. काळ बघतोय, स्वामी बघतायत. तुला नक्की मिळेल. स्वामींच्या काळात अनेक भक्त होते. एखादा गरीब, झोपडीत राहणारा, पण मनानं मोठा. त्याचं कर्म स्वच्छ होतं, त्याची श्रद्धा मोठी होती. लोक हसले, त्याला फसवायला पाहिलं, पण त्याचे स्वामी समर्थ होते. एकदा एका गरीब माणसाला लोकांनी लुटलं. त्याच्या जमिनीवर डोळा ठेवला. सगळे गावकरी म्हणाले, तुला काहीच मिळणार नाही. पण तो माणूस काहीच बोलला नाही, फक्त काम करत राहिला. काही वर्षांनी काय झालं? स्वामींच्या कृपेने त्याच्या घरात सोनं आलं, मुलांचं शिक्षण झालं, जमीन परत मिळाली. लोक म्हणाले, हे कसं? त्याने उत्तर दिलं, कर्म केलं, मौन पाळलं, बाकी स्वामी समर्थ आहेत. कर्माचं आणि नशिबाचं नातं खूप वेगळं आहे. लोक म्हणतात, माझं नशीब वाईट आहे. मी म्हणतो, कर्म चांगलं असेल तर नशीब वागतंच. ज्याला काही मिळत नाही असं वाटतं, तो फक्त एकदा मागे वळून बघ. किती मोठं संकट टळलंय, किती अपमान टळलेत. ही सगळीही फळंच आहेत, न दिसणारी फळं. माझ्या बाळा, मनाला नेहमी सांग, मी चांगलं करतोय, फळ नक्की मिळेल. लोक हसतील, किती भोळा आहेस, पण हा भोळेपणाच स्वामी समर्थांना आवडतो. कधी नात्यात फसवणूक झाली असेल, कधी मित्रांनी दगा दिला असेल, कधी कामात अपयश आलं असेल, पण लक्षात ठेव, त्यांना विसर. आपलं कर्म स्वच्छ ठेव. त्यातूनच स्वामींचा कृपाशीर्वाद वाहतो. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या कर्माचं फळ मीच देतो. आज नाही मिळालं तर उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं तर परवा मिळेल. पण फळ थांबत नाही, ते चालत येतं. कर्माला कधीच थकवू नकोस. कधीही म्हणू नकोस, मी कंटाळलोय. कंटाळा, आळशीपणा हेच सर्वात मोठे शत्रू आहेत. कर्म करताना मौन पाळ. लोकांशी नका सांगू, मी हे केलंय, मी ते केलंय. फक्त स्वामींशी बोला. रोज काही मिनिटं डोळे मीट, स्वामींचं नाव घे, आपलं कर्म मनात आठव. कुठे चूक होत असेल तर तेवढंच सुधार. बाकी उत्तरं आपोआप येतील. बाळा, हे लक्षात ठेव, कर्माचं फळ कधी वाया जात नाही. तुला मिळणार आहे, तुलाच मिळणार आहे. कोणी रोखू शकत नाही, कोणी हिसकावून नेऊ शकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. हेच सांगायला आज मी आलो होतो. माझा आशीर्वाद आहे, तुझं कर्म स्वच्छ राहू दे, तुला मनःशांती मिळू दे आणि योग्य वेळी योग्य फळ मिळू दे. स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आज मी तुला काही सांगायला आलो आहे. तुझ्या मनात जे दुःख आहे ना, तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे. आज मी तुला सांगतो, ज्यांना तू आपलं मानलंस, ज्यांच्यावर जीव टाकलास, त्यांचा खरा चेहरा एक दिवस ते स्वतःच तुझ्यासमोर उघडून ठेवणार आहेत. बाळा, आपले कोण? ज्यांच्याशी आपण बोलतो, खाऊ पितो, हसतो, रडतो, तेच आपले वाटतात. पण हे जग कसं आहे माहिती आहे? सगळे आपले नसतात. कधी कधी आपल्याच घरात, आपल्याच माणसांत आपल्याला फसवणारे बसलेले असतात. हे कळायला वेळ लागतो. पण स्वामी समर्थ आहेत ना,
म्हणूनच खरा चेहरा उघड होतो. कधीकधी परक्यांनी केलेलं दुःख सहन होतं बाळा, पण आपल्याच लोकांनी पाठीमागून वार केला तर ते दुःख खोल जातं. एखादा मित्र, एखादा नात्यातला माणूस जो आपला वाटला त्याने आपल्याला फसवलं, खोटं बोलला, अपमान केला, तेव्हा मन रडतं. स्वामी, का हे माझ्याच लोकांनी केलं? मी तुला सांगतो, हे असंच घडणार आहे. कारण खोटं कितीही लपवायला गेलं तरी ते दिवस येतोच जेव्हा खोटं स्वतः तोंड उघडतं. तुला काहीच करायचं नाही, तुला फक्त पाहायचंय आणि शांत राहायचंय. त्यांचा खरा चेहरा तेच दाखवतील. असे प्रसंग आले की लोक रडतात, रागावतात, भांडतात, पण स्वामी समर्थ सांगतात, तू मौन पाळ, तू संयम ठेव, तू फक्त पहा नाटक कसं रंगतंय. ज्यांना आपलं मानलंस ना, त्यांचा खोटा रंग उडून जाईल. तुला वाटतंय, स्वामी हे सगळं कधी होणार? मी सांगतो, वेळ लागेल, थोडा संयम लागेल, पण सत्य उघड होईल. कोणाच्या खोट्या नाटकाने तुझं काही वाईट होणार नाही. कुठेतरी कुणीतरी एक आहे जो हे सगळं पाहतोय. तो म्हणजे स्वामी समर्थ. हे लक्षात ठेव, तुला ज्यांना आपले वाटतात तेच कायमचे नसतात. खरे आपले कोण? ज्यांच्यावर संकट आलं तरी सोडून जात नाहीत, ज्यांना तुझ्या गरजा नाहीत तरी तुला सोबत राहतात. आणि सगळ्यात मोठे आपले स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सोडून कधीच जात नाहीत. ज्यांनी फसवलं, ज्यांनी खोटं केलं, त्यांना माफ कर. माफ केलं म्हणजे तुझं मन हलकं होईल. स्वामी म्हणतात, दुष्टांचं फळ त्यांना मिळणारच आहे. तुला राग ठेवायची गरज नाही. माफ करा आणि पुढे चला. स्वामींच्या नावात मन रमवा. हे लक्षात ठेव बाळा, ज्यांना तू आपलं मानलंस तेच खोटं नाटक करतील. पण काळ साक्षी आहे, त्यांचा खरा चेहरा तेच उघड करतील. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. कोणी कितीही खोटं बोलू दे, तुला सत्याचा आशीर्वादच मिळणार आहे. डोळे मीट, स्वामी समर्थ म्हण. मनातल्या सगळ्या दुःखाला बाहेर फेक. मनाशी बोल, स्वामी मला शक्ती दे, संयम दे. श्वास घे, शांत बस. स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेतच. स्वप्न पाहणारे अनेक लोक असतात, पण त्यासाठी झटणारे इतिहास घडवतात. प्रत्येकाला नाही जमत आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करणं. ज्याला जमतं तो आयुष्यात काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक संघर्ष हा नव्या यशाची सुरुवात असते. तुमच्या यशाला वेगळ्या दिशा देण्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागते. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण प्रयत्न कधी व्यर्थ जात नाही. परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वप्न मोठी ठेवा, कारण संधी कधीही मिळू शकते. संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडविण्यासाठी येतात. अपयश हे यशाचं शेवट नाही, तर नव्याने सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक क्षणात दडलेली असते. ती ओळखायची जबाबदारी ही तुमची आहे. स्वप्न फक्त मोठी नसावी, ती सत्यात उतरवण्याची जिद्दसुद्धा मोठी असावी. ध्येय मोठे ठेवा, कारण लहान स्वप्ने मनाला कधी मोठं बनवू शकत नाहीत. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. फक्त ती ओळखण्याची कला आत्मसात करा. तुमचा प्रवास जरी खूप जास्त अशक्य असेल तरी तो शक्य होईल. तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा का होईना, पण मिळते नक्की. त्यामुळे कधीही हार मानू नका. विचार बदला, आयुष्य बदलेल. कृती बदला, भविष्य घडेल. तुमच्या स्वप्नांवर हसणाऱ्या लोकांना तुमच्या यशाचे उत्तर द्या. संघर्ष करा, पण आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा. स्वामींवर श्रद्धा ठेवा. आणि जर स्वामींवर तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून, या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे जीवन बदलवणारे असेच स्वामी संदेश इथे तुम्हाला रोज ऐकायला अथवा पाहायला मिळतात. स्वतःवर जर विश्वास असेल तर ती तुमच्या यशाची चावी होते. मनात चांगले विचार ठेवा, कारण वाईट विचार खूप लवकर निघून जातात. स्वामी सांगतात, प्रत्येक अडथळा
हा तुमच्या यशाच्या मागे मोका करणारा असतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ध्येय आणि आयुष्यात संयम ही तुमची खरी शस्त्रे आहेत. जरा सकारात्मकतेने जग बघा. आयुष्य आपोआप सुंदर होईल. प्रत्येक दिवस हा नवीन संधी आणतो. त्याचा योग्य वापर करा. आणि तुमच्याकडे 1 मिनिट जर वेळ असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावावरून अथवा कुठल्या जिल्ह्यातून बघताय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांना कितीही अडचणी येऊ द्या, त्यांना कितीही त्रास होऊ द्या, मी कायम त्यांची साथ देत आहे. ज्ञान हे संपत्तीपेक्षा मौल्यवान असते, कारण ते तुम्हाला आयुष्यभर साथ देते. प्रत्येक दिवस हे नवी शिकण्याची संधी असते, ती गमावू नका. तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना अडथळे येतील, पण त्यांना पार करणे हा खरा अभ्यास आहे. प्रत्येक दिवशी अडचणी तुमच्या आयुष्यात येतात, त्यांना घाबरू नका. यश मिळवायचं असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा, कारण थांबलेला प्रवास कधीही पूर्ण होत नाही. यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका, कारण मेहनतीला पर्याय नाही. स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत मात्र फार मोठी घ्यावी लागते. स्वामी सांगतात, संघर्षाच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते नसलेल्या काळात प्रत्येक गोष्ट तुम्हाला देतात. कष्टाशिवाय यश कधी मिळत नाही आणि ध्येयाशिवाय कष्ट करता येत नाहीत. यशस्वी माणसं वेगळी नसतात, ते फक्त परिस्थितीला शरण जात नाहीत. एकदा ठरवलं की मागे पाहू नका, कारण यश तुमच्यात उभं आहे. यश मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासच यशाची पहिली पायरी असते. आपल्या आयुष्यात संकटे येतात, त्यांना घाबरणे तुम्हाला शोभणार नाही. त्या संकटांचा सामना करा आणि सतत पुढे चला, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतील. अभ्यास हा तात्पुरता त्रास असतो, पण त्याचे फळ हे आयुष्यभर गोड असते. प्रत्येक अभ्यासाचा तुमच्या जीवनावर उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते. ध्येय जर मोठं असेल तर मेहनतही तितकीच मोठी घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही अभ्यास सोडायचा विचार करता, तेव्हा तुमची ध्येयाची आठवण ठेवा. प्रत्येक चांगली सवय तुमचं भविष्य घडवेल आणि अभ्यास ही त्यातील सर्वात महत्त्वाची सवय आहे. अभ्यास म्हणजे आठवायचे नाही, समजून घ्यायचे असते. सोपं वाटलं तर शिकत राहा आणि कठीण वाटलं तर प्रयत्न करत राहा. सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी असते. सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी असते. दररोज स्वतःला हरवा आणि नवीन तयारी करा. नवीन काहीतरी शिकत राहा. आजचा अभ्यास उद्याच्या यशाचा पाया आहे. त्यामुळे आजची मेहनत कधी वाया जाईल असं वाटू देऊ नका. स्वामी सांगतात, स्वप्न अशी बघा जी तुम्ही पूर्ण करू शकत नाही, कारण ज्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत त्याच स्वप्नात बघितल्या जातात. आणि मेहनत अशी करा की ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कधीकधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं असतं. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता. अरे, स्वप्न ते आहे जे एकदा बघितल्यानंतर पुन्हा कधी झोपच येत नाही, तोपर्यंत तरी जोपर्यंत पूर्ण होत नाही. प्रयत्न करणारा चुका करतो, चुकांमध्ये येतो तो अनुभव, आणि अनुभवातून मिळते ते यश. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायला हवा. आयुष्यात पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका. जळायला काही नसते, पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असावी लागते. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्या हाताने कष्ट करा, पुढे जा. जेव्हा सगळं संपून गेले असं वाटेल तेव्हा खरी वेळ असते काहीतरी चांगलं आणि जबरदस्त सुरू करण्याची. नशिबावर विश्वास ठेवा, कारण नशिबाचा विश्वास आणि परिश्रम आपल्याला पुढे नेतो. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यातच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपले लक्ष हे असे ठेवा जे कदाचित तुम्हाला लवकर नाही मिळणार, पण जेव्हा मिळेल तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप चांगला परिणाम घेऊन येईल.
स्वामी नेहमी म्हणतात, ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे ते फक्त तुमच्या यशाची खरी किंमत कळतील. इतरांना तर तुम्ही फक्त नशीबवान वाटत असता. जसे चांगले दिवस आहेत तसे वाईट दिवस राहतील असं नाही. माणसाची वागणूक बघून हेही समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न करत राहणं चांगलं. सुरुवात नेहमी कठीण असते. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढे ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व निर्माण करा. खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधी सुधारू शकत नाही आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकत नाही. जेव्हा समजून घेणारं कोणी नसतं तेव्हा शब्द कमी आणि अश्रू जास्त येतात. आशाची किंमत ही भली हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाख हिऱ्याची ते दागिनेसुद्धा लाजतील असं असतं. एक सफरचंद काय पडलं, लगेच आयुष्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. इथे माणूस रोज पडतोय, पण माणुसकीचा शोध अजून लागला नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाळणे मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश कुठेतरी अवलंबून असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. विचार करूनही फायदा होत नसेल तर खरा विचार हाच करायला हवा. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? मेहनत करा. मेहनतीवर सर्व अवलंबून आहे. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो. स्वतःचा माइंडसेट पॉवर ओळखून घेणं हे जीवनात सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. वेळही बोलून दाखवत नाही, करून दाखवते. चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय कळत नाही. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे लोक आपला विचार सुरू करतील. विचार असे असावेत की 4 चौघांनी त्यावर विचार केला पाहिजे. रस्त्याच्या मार्गावर चालणं हे फायद्याचं आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. सत्याचा मार्ग पुढे नेण्यासाठीच असतो. काय चूक हे शोधायला हवं, पण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहावं. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा असतो. काळ संपला की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. स्वामी सांगतात, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. त्याला स्वतःच्या जीवावर जगायला शिका. या बुद्धिबळाच्या खेळात यश मिळवायचं असेल तर मेहनत स्वतः करावी लागते. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी गोष्टीसुद्धा चांगल्या व्हायला लागतील. जेव्हा आपल्या मनापासून स्वामी नामावर विश्वास असतो ना तेव्हा आपल्याला हवे आहेत त्या गोष्टी मिळायला लागतात. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, काय चुकलं हे कधी शोधता येत नाही, कुठे चुकलं हे शोधता येतं. शेवटी आपल्या नशिबात जे आहे ते होतं. कोणतंही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटी जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होतं. या जगात माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचं मन अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. तुम्ही किती कोणाला काहीही करा, काहीही म्हणा, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला संघर्ष करता. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मार्ग मिळतो. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नेहमी तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमचे मार्गदर्शन करत आहे. ज्याचा स्वामी नामावर विश्वास असेल तो प्रत्येक वेळेला मार्गदर्शनाने पुढे जातो. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत. आपल्याला प्रत्येक वेळेला, प्रत्येक अडचणीत स्वामी मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्याला कायम रस्ता दाखवलेला आहे. आपण जेव्हा त्यांना मानतो तेव्हा आपल्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासावरच सर्व काही आहे आणि त्यांच्यावर जेव्हा आपण विश्वास ठेवू तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवू
तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नेहमी मिळतं. स्वामी बोलतात, आयुष्यात मी तुला कायम मदत करत आहे. प्रत्येक वेळेला मार्गदर्शनसुद्धा तुला मिळत आहे. तू विश्वास ठेवून जर प्रयत्न करशील तर आयुष्यात प्रत्येक संकटात तुला मी रस्ता दाखवणार आहे. आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष ठेवायचे. आपले कर्तव्य जर चांगले असेल तर आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतील. मार्गदर्शन प्रत्येक वेळेला मिळतं, फक्त मेहनत आपल्याला करावी लागते. विषय फक्त मेहनतीचा असतो, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मेहनतीवर अवलंबून असते. ज्याने खऱ्या अर्थाने मेहनत केली आहे, ज्याने खऱ्या अर्थाने आपले आयुष्य आणि त्याच्यात संघर्ष केला आहे, त्याला यश नक्की मिळतं. संघर्षाच्या काळात प्रत्येकाला मार्गदर्शन मिळतं. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर जर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर मार्गदर्शन तुम्हालाही मिळेल. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत असतात जेव्हा आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असतो. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात, प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्हाला स्वामींची साथ हवी आहे, तेव्हा ते प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात. स्वामी सांगतात, आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू तेव्हा आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी नाम आपल्या सदैव सोबत आहे आणि स्वामी आपल्याला सदैव साथ देत आहेत. आपला त्यांच्यावर विश्वास असल्यास काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला स्वामी नामावर आपला फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला स्वामी म्हणतात, मी कायम तुमची मदत करतोय, फक्त तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा गोष्टी व्हायला लागतील. आपण जेव्हा स्वामी नामावर श्रद्धा ठेवतो, पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्या मनाप्रमाणे आपोआप गोष्टी व्हायला लागतात. तेव्हा आपल्या गोष्टी मनाप्रमाणे होतात, जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देत असतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात मी स्वतः तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे. जेव्हा ती संकटे तुम्हाला मागे ओढतात तेव्हा मी स्वतःच तुम्हाला मदत करत असतो. विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासावर हे जग आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते आणि जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शनसुद्धा मिळतं. विश्वास जर ठेवून तुम्ही प्रयत्न कराल तर स्वामीसुद्धा तुम्हाला मदत करतील. आपल्या आयुष्यात अपार संकटे येतील आणि त्या संकटात स्वामी आपली मदत करतील. स्वामी आपल्याला कधीही एकटं सोडणार नाहीत. त्यामुळे स्वामी नामावर श्रद्धा असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, जो माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी मी त्याला मार्गदर्शन नक्की करतो. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपल्याला जास्त चिंता किंवा काळजी करण्याची गरज नसते. आपल्याला प्रत्येक वळणावर ते स्वतः मदत करतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असते. फक्त त्यांच्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे होत आहे या गोष्टीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते, फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते. विश्वास जर असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून कायम राहावं. स्वतःवर जर विश्वास असेल ना तर मार्गदर्शन प्रत्येक वेळेला आपल्याला नक्की मिळतं. आपल्या मार्गात कितीही संकट येऊ द्या, प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन ते स्वामी समर्थ महाराजच करतात. त्यांनी आपली साथ अशा संकटात दिली ज्या वेळेला कुणीही आपल्याजवळ नव्हतं. आपण पूर्णपणे हरून गेलो होतो तेव्हा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्यामुळे आता त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. स्वामी सांगतात, तू फक्त स्वामी समर्थ या नामाचा जप कर. तू मंदिरात जाऊ नको अथवा तू कुठल्याही मठात जाऊ नकोस. तू पूजा करू नकोस, आरती म्हणू नकोस. फक्त तू स्वामी समर्थ या नामाचा जप जरी करशील
तरी मी प्रत्येक वेळेला तुला मार्गदर्शन नक्की करेन. तुझ्या मार्गदर्शनाने मी तुला प्रत्येक वेळेला पुढे नेईन. तुला जेव्हा मार्गदर्शन हवे असते तेव्हा स्वामी नक्की देतील आणि त्यांच्यावर विश्वास असेल तर आपल्याला पुढे जाण्यासाठी सुद्धा मार्ग मिळतो. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. स्वामी सांगतात, आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर आपल्याला साथ देणारे स्वतः स्वामी समर्थ असतात. आयुष्यात संकटमुक्त करणारे स्वतः स्वामी समर्थ असतात आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारे सुद्धा स्वतः स्वामी समर्थच असतात. त्यामुळे स्वामी समर्थांना कधी दुर्लक्ष करण्याची तुम्ही चिंता करू नका. आता स्वामी नावावर एकदा विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला स्वामी नाम या नावाचा जप करा, म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळत राहील. स्वामी सांगतात, विश्वास ही गोष्ट जर तुमच्या मनात असेल आणि स्वामी नामावर श्रद्धा जर तुम्ही ठेवत असाल तर प्रत्येक संकटात तुम्हाला यश नक्की मिळेल. आपल्याला जी गोष्ट पडते ती करायला हवी. एखादी आवडती गोष्ट मिळाली नाही त्याबद्दल कधीही दुःख मानू नये. गोष्टी आवडल्या असतील किंवा नसतील, त्या मिळाल्या किंवा नाही मिळाल्या, तरीही त्यासाठी फक्त मेहनत करणे हा आपल्याकडे पर्याय आहे. मेहनतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मेहनत करण्याची ताकद जर असेल तर यश तुम्हाला नक्की मिळेल. मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देतात आणि मेहनतीनेच व्यक्ती पुढे जातो. स्वामी सांगतात, मेहनत करण्याची जिद्द जर तुमच्यात असेल तर प्रत्येक वेळेला तुम्ही पुढे नक्की जाल. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळतं. आयुष्यात स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय यश आपल्याला मिळणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला साथ देतोय आणि कायम देणार. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपल्याला नेहमी साथ देतात. प्रत्येक संकटात जेव्हा आपल्याला मार्ग हवा आहे तेव्हा स्वामींनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यास फक्त स्वामी नामाचा जप करणे गरजेचे आहे, कारण त्यानंतर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत असतात. स्वामी बोलतात, मनाप्रमाणे ती गोष्ट होत असते ज्या गोष्टीवर आपण पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. श्रद्धा आणि विश्वास असेल तर आपल्याला हवं आहे त्या गोष्टी मिळवता येतात. सर्व काही मनाप्रमाणे होते, फक्त विश्वास ठेवा. स्वामी नामाचा जप केल्याने आपल्याला पटतील अशा गोष्टीसुद्धा व्हायला लागतील. स्वामी नाम नेहमी आपल्यासोबत आहे आणि स्वामी समर्थ सदैव आपली साथ देत आहेत. त्यांनी कायम आपली साथ दिली आणि प्रत्येक वेळेला ते आपले मार्गदर्शनसुद्धा करत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी आपल्याला साथ दिली आहे आणि प्रत्येक वळणावर ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. फक्त गरज आहे ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची. आपण जेव्हा पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास यांच्यावर ठेवू तेव्हा आपल्याला ते मार्गदर्शन नक्की करतील. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. संकटे प्रत्येकाला मागे ओढतात. त्या संकटांचा सामना करणं प्रत्येकाला जमत नाही, पण ज्याला ते जमतं तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. मार्गात प्रत्येकाला अडथळे येतात. अडथळींमधून पुढे जाणारा प्रत्येक वेळेला स्वामी त्याला साथ नक्की देतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे तर सामना करणं गरजेचं आहे. स्वामी नाम ज्याने घेतलं त्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळालं. स्वामी आपली साथ देत आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नामावर आपली श्रद्धा आहे तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. प्रत्येक वेळेला स्वामी नक्की आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपले काम करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात ते तुम्हाला रस्ता दाखवतील. अशी कुठलीच गोष्ट तुमच्या आयुष्यात कधीही येणार नाही ज्याने तुम्ही खचून जाल अथवा तुमच्या आयुष्यात संकटात पडाल. स्वामी नामावर आपला विश्वास ठेवा. कधीकधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प बसून राहिलेलं बरं असतं. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता. स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोप लागू देत नाही. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. तो यश त्याला मिळते
जो स्वतःवर विश्वास ठेवून असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. संकटे आहेत आयुष्यात, याचा अर्थ असा नाही की त्यांना घाबरून जायचं. स्वप्न ते नाही जे तुम्हाला मागे ओढेल. स्वप्न त्याला म्हणतात जे तुम्हाला प्रचंड शक्ती देईल. पुढे जाण्यासाठी आपला आत्मविश्वास गरजेचा आहे. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे, तर समोरच्या व्यक्तीला जास्त यशस्वी होऊन दाखवायचं आहे. तो जेवढा यशस्वी आहे त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हायचं. आपल्या आयुष्यात आणि नंतर आपल्या अपमानाचा बदला आपल्या कष्टाने घ्यायचा. जळायला काही नसते, प्रत्येक व्यक्ती जळतो, पण आपण न जळता प्रयत्न करून यशस्वी होऊन त्या व्यक्तीला त्याचे उत्तर दिले पाहिजे. सर्व काही मनाप्रमाणे होत असते. यशस्वी होण्यासाठी आपली यशस्वी होण्याची इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. ते भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. ती आपली स्वतःवर विश्वास आणि आपली इच्छाशक्ती मनाप्रमाणे प्रत्येक गोष्टी होतात. पण त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी रात्रंदिवस कष्टसुद्धा करावे लागतात, जे की आपल्या मनाप्रमाणे तर कधीच नसतात. पण ते जर आपण केले तर नक्की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. जी सौंदर्याला सजीव बनवते ती विभीषण भाषा म्हणजे निसर्गाची खरी कला आहे. आरोग्याची फळे देणे, व्यायाम ही एक अमृतवाणी आहे. आपले काम जबरदस्तीने किंवा प्रामाणिकपणे करणे हा सन्मानाचा मार्ग आहे. प्रत्येकाला प्रत्येक वेळेला अडचण मिळते, पण त्या अडचणींचा सामना करून पुढे जाणारा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी बोलतात, विज्ञान कसात धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती होत नाही. स्वामी बोलतात, आपल्याला अत्तर हे सुगंधी व्हायला मदत करते, पण त्यासाठी फुले असावी लागतात. रागाला जिंकण्यासाठी आपल्याला मौन असणे आवश्यक आहे. गोष्टी कधी मनाप्रमाणे होत नाहीत, त्यासाठी प्रयत्न चालू असणे आवश्यक आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असे म्हणतात. शांतपणा तिथे तेवढाच करावा जेवढा गरजेचा आहे. कुठे जास्त बोलावं, कुठे चूप राहावं आणि कुठे बोलतच राहावं हे ज्याला कळतं तो खूप पुढे जातो. लक्षात घ्या, मनाप्रमाणे गोष्टी तेव्हा व्हायला लागतात जेव्हा आपण संकटांचा सामना करायला लागतो. आपण फक्त स्वतःलाही नेहमी हे सांगा की आयुष्यात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, स्वतःवर विश्वास ठेवणे. आपल्याला जी गोष्ट पटते ती आपल्या मनाप्रमाणे करता यायला हवी. सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत. काही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करावा लागतो. सौंदर्य हे वस्तू नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. शरीर माध्यम खुलं हे आपल्याला पुढे नेतं. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली करता येईल. आपल्याला प्रत्येक संकटात स्वामी समर्थ महाराज साथ देतील आणि कायम मदत करतील. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं आहे. गोष्टी मनाप्रमाणे तेव्हा होतात जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो. आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. हे आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करायचा हे शिकवतं आणि तुमच्या अपयशातून जिंकून तुमच्या यशाची संधी, उंची नव्याने गाठायला हवी. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा, कारण त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. जीवनातील आव्हाने ही नेहमी आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी द्या. यश मिळवण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास घ्यावा लागतो. स्वतःला नेहमी कष्टास जावे लागते. आपल्या स्वतःवर जर विश्वास असेल तर मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, तुला आज हिंमत कमी वाटते का? तुला वाटतंय का की मी एकटाच पडलोय, माझ्याकडे काहीच नाही उरलं? तर ऐक, हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे. हा स्वामी संदेश तुला नव्या ताकदीनं उभं करेल. कधी कधी माणसाला वाटतं, मी काय केलं, कशाला एवढे कष्ट केले, तरी माझ्या नशिबात असंच का? हे प्रश्न सगळ्यांनाच पडतात. म्हणूनच आज हा स्वामी संदेश तुला ऐकावा लागेल. बाळा, संकट यायचीच, संकट टाळता येत नाहीत, पण त्यांच्यासमोर झुकायचं नाही. तुला हसणारे लोक मिळतील,
हा काही करणार नाही, काही होणार नाही याचं. पण लक्षात ठेव, ज्यांना लोक हसतात ना, तेच लोक एक दिवस आदरानं बघतात. स्वामींच्या भक्ताच्या वाट्याला अपमान येतो, पण तो अपमानच पुढे ताकद देतो. ताकद मिळते कुठून? स्वतःच्या मनातून, विश्वासातून, स्वामी समर्थांच्या नावातून. सगळ्यात मोठी शक्ती ही स्वतःच्या मनाची असते. तू म्हणतोस माझ्यात नाही काही उरलं. मी म्हणतो तुझ्यात सगळं उरलंय. फक्त डोळे मीट, खोल श्वास घे आणि म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, दुःख हे शक्तीचं बीज आहे. ज्या माणसाने दुःख पाहिलंय ना, त्याला कोणीच तोडू शकत नाही. कधी घरच्यांनी दुखावलं असेल, नात्यात खोटं मिळालं असेल, काही बिघडत नाही. हेच दुःख तुला इतकं मजबूत करेल की लोक पुढे म्हणतील, हा एवढा कसा मोठा झाला. कधी कधी रडायलाच हवं. स्वामी समर्थांसमोर रड, पण रडून थांबू नकोस. स्वामी म्हणतात, रडायचं आहे तर रड, पण चालायचं थांबवू नकोस. रडणाऱ्या माणसाला लोक हसतात, पण चालणाऱ्या माणसाला लोक सलाम करतात. तुला वाटतंय माझ्याकडे काहीच नाही, हे सगळ्यात मोठं खोटं आहे. तुला स्वामी समर्थ आहेत ना. ज्याच्याकडे स्वामी आहेत त्याच्याकडे सगळं आहे. स्वामींचं नाव मनात आहे तोपर्यंत तुला काहीच तोडू शकत नाही. आज नाही, उद्या नाही, पण बदल होतोच. थोडं थांब, थोडं चाल, थोडं मौन पाळ. स्वामींचं नाव घेत राहा. एक दिवस लोक स्वतःच विचारतील, अरे हा एवढा मोठा कसा झाला. तुला उत्तर द्यायचं नाहीये. तेव्हाही फक्त हसून म्हणायचं, श्री स्वामी समर्थ. हे बाळा, हे लक्षात ठेव. हा संदेश तुला ताकद देतोय. तुला कुणीही पराभूत करू शकत नाही. तुला पडता येईल, पण हरता येणार नाही. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुला तुझी ताकद आठवून देत आहेत. आता डोळे मीट, खोल श्वास घे. मनात फक्त एक शब्द, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मन हलकं होत आहे ना. शक्ती जाणवते ना. हा संदेश लक्षात ठेव. कधीही कमजोर वाटलं की पुन्हा ऐक. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेतच. स्वामी भक्तांनो, हा संदेश कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. स्वामींच्या अशा अजून आशीर्वादमय संदेशासाठी SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.